शेवटच्या दिवशी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी. भाजपा, काँग्रेसशिवाय अन्य पक्ष मैदानात. चंद्रपूर महानगरपालिका मध्ये 8 वर्षांनी नगरसेवकांच्या निवडणुका होत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. हौसेनौसे आपले नशीब अजमावित आहे. त्यामध्ये कोण बाजी मारणार हे तर नंतर कळेलच. आज नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच नामांकन भरण्याच्या केंद्रात धावपळ सुरू असलेली दिसली. त्यात ज्यांना उमेदवारी नाकारली गेली त्यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली. काही पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असे त्यांचे म्हणणे आहे. असे चित्र बहुतेक सर्वच पक्षात दिसले. काही अपवाद सोडून एकूण आजची परिस्थिती पुढीलप्रमाणे होती. भाजपातर्फे पक्षाचे एबी फॉर्मचे वाटप. एनडी हॉटेल येथे एबी फॉर्म घेण्याची गर्दी. आमदार जोरगेवार व आमदार संचिती हे फॉर्मचे वाटप करीत होते. अजय सरकार यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने त्यांना पक्षातर्फे उमेदवारी नाकारली. त्याच्याऐवजी रॉबिन विश्वास यांना तिकीट देण्यात आले. राबिन सुधांशू विश्वास व आणखी एका उमेदवाराला उमेदवारी देण्यासाठी आमदार जोरगेवार यांनी प्रदेशाध्यक्षाकडे माहिती दिली. तिकीट न मिळाल्याने चंद्रकला सोया भाजपाचीच उमेदवार यांचा राडा. भाजप व शिवसेनेची युती वरिष्ठांच्या आदेशानुसार. एकंदरीत माहितीनुसार भाजपा 58 सीटांवर तर शिवसेना शिंदे गट 8 सीटांवर लढणार आहे. उमेदवारांचा राडा व गोंधळ पाहून एनडी हॉटेलमध्ये बंदोबस्त करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे नंदू नागरकर यांची उमेदवारी नाकारल्याने एकनिष्ठ जनसेवक परिवर्तन पॅनलकडून प्रभाग क्रमांक 12 करिता नामांकन दाखल केले. यात गट अ प्रज्ञा संदीप देव, गट ब अरुणा अजय वैरागडे, गट क प्रज्वल प्रमोद कडू, गट ड नंदू संभाजी नागरकर असे नामांकन दाखल केले. तसेच काँग्रेसच्या नगरसेविका माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया यांची काँग्रेसतर्फे उमेदवारी नाकारण्यात आली. गत 27 वर्षापासून त्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका होत्या, म्हणून त्यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.